आज आपण बनवणार आहोत तर रेशनच्या तांदळाचा मस्त असा मऊ लुसलुशीत मध्येच क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा खूपच छान असा तयार होतो। त्यासोबत बटाट्याची एकदम चविष्ट अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत। ही चटणी जर म्हणताल तर अत्यंत चविष्ट आणि चवदार तयार होते। नक्की या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा। आणि हिवाळ्यामध्ये तांदूळ आणि डाळ कसं भिजवायचं, कसं आंबवायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा। या पद्धतीने तुम्ही देखील सोप्या पद्धतीने नक्की डोसा बनवून बघा रेशनच्या तांदूळ। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ आपला मोजून भिजवत घालायचा आहे। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये 2 ग्लास मी तांदूळ घेणार आहे। 2 ग्लाससाठी आपल्याला 1 ग्लास जो आहे तो आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। म्हणजे 2 ग्लास जर तांदूळ असेल तर 1 ग्लास आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। म्हणजेच हे प्रमाण एकदम योग्य आहे। जसं की इडलीसाठी तुम्ही या पद्धतीने डाळ आणि तांदूळ भिजवत घालू शकता। चला तर मग उडदाची डाळसुद्धा याच ग्लासने आपण मोजून घेणार आहोत। 2 ग्लास तांदूळ घेतले, 1 ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा इथे मेथीचे दाणे घालायचे आहे, त्यामुळे डोसा अत्यंत चविष्ट तयार होतो। आणि त्यानंतर अर्धा ग्लास आपल्याला इथे पोहे घालायचे आहे, त्यामुळे डोसा अत्यंत स्वादिष्ट तयार होतो। मध्येच कुरकुरीत तर मध्ये मऊ लुसलुशीत असा तयार होतो। खूपच टेस्टी हा डोसा तयार होतो। त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने आणि आपल्याला यामध्ये नंतर पाणी ओतून ठेवायचं आहे 7 ते 8 तास भिजण्यासाठी। अर्धा चमचा मी इथे मेथीचे दाणे घालत आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेऊयात आणि यामध्ये अशा प्रकारचा डोसा नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा। खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचा हा डोसा तयार होतो, अगदी स्वादिष्ट लागतो। त्यासोबत जी चटणी बनवलेली आहे बटाट्याची भाजी, ती इतकी स्वादिष्ट आहे की लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील। चपातीसोबत सुद्धा ती चटणी तुम्ही खाऊ शकता, खूपच टेस्टी लागते। बटाट्याची आणि वाटाण्याची मिक्स अशी मी चटणी बनवलेली आहे, डोस्यासोबत खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट लागते। तर बघू शकता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर यामध्ये पाणी ओतून मी 7 ते 8 तास हे असेच भिजवत ठेवणार आहे। तांदूळ आणि डाळ भिजवताना लवकर भिजवत घालायचे, त्यामुळे पीठ आंबवण्यास आपल्याला सोपं जातं, लवकर आंबल्या जातं। नाहीतर मग थंडीच्या दिवसामध्ये पीठ लवकर आंबत नाही, त्यासाठी लवकर भिजवलं की लवकरच वाटल्या जातं, त्यामुळे लवकरच भिजवत घालायचं। तर बघू शकता इथे 8 तासानंतर मी तांदूळ आणि डाळ खोलून बघितलेलं आहे, छान असं भिजलेलं आहे। आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं। जास्त पातळ देखील करायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। जाडसरसुद्धा ठेवू नका, नाही तर डोसे छान असे बनणार नाहीत किंवा व्यवस्थित येणार नाहीत। तर डाळ तांदूळ आता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे दुसऱ्या पाणी घालून। तर बघू शकता इथे मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे, एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। सगळी डाळ आणि तांदूळ अशाच प्रकारे वाटून घेऊयात। नक्की बनवून बघा या पद्धतीने रेशनच्या तांदळाचा डोसा खूपच छान असा लागतो आणि छान बनतो। तर बघू शकता सगळी डाळ आणि तांदूळ मी ते काढून घेतलेलं आहे, त्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण रात्री वाटून ठेवलं की यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे मिठामुळे छान असं पीठ हे फर्मेट होतं। त्यानंतर एक कॉटनच्या कापडामध्ये किंवा गरमी किंवा शॉलमध्ये एकदम गरमटपणा असेल त्या कापडामध्ये आपल्याला याला गुंडाळून ठेवायचं आहे। आपण आता याला सकाळी बघूयात खोलून। तर बघू शकता मी सकाळी दाखवत आहे, छान असं पीठ आपलं आंबलेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे, एवढं पीठ होतं। तर हे पीठ आता अर्ध्या पातेल्याच्या वरती झालेलं आहे, पीठ छान असं फर्मेट झालेलं आहे, बघू शकता घट्टसरपणा देखील आलेला आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मीठ टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही, आपण रात्रीच मीठ टाकलेलं असतं। रात्री मीठ टाकल्यामुळे छान असं पीठ आंबल्या जातं। पीठ जर आंबवण्याचं थोडंसं बाकी राहिलं असेल तर थोड्या वेळ उन्हामध्ये जर असं पातेलं ठेवून दिलं तर पीठ छान असं थोड्या वेळामध्येच लगेच आंबून निघतं, एकदम मस्त होतं। त्यानंतर आपण आता बटाट्याची चटणी बनवून घेऊया। तिथे मी 4 ते 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्यानंतर याची सालं काढून घ्यायचे। उकडलेले बटाटे आता थंड झालेले आहे, त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक उभ्या कट करून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे, वाटाणे देखील घेतलेले आहे। त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती, तेल टाकून घेतलं, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकून घेतले। जिरे मोहरी छान फुलून आले की लगेच कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। ही चटणी अत्यंत चविष्ट तयार होते, नक्की बनवून बघा तुम्ही। सँडविचसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची चटणी बनवून ब्रेडला लावून खाऊ शकता, ते सुद्धा चविष्ट लागते। तरी ते कांदा छान असा मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात।
कढीपत्ता टाकायचा, कारण कढीपत्त्यामुळे खूपच छान अशी चटणीची चव लागते. हिरव्या मिरच्या देखील कट करून घेतलेल्या त्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे. आता दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये लगेचच कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर तुम्ही भाजी तयार झाल्यानंतरही टाकू शकता किंवा फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता. आता कोथिंबीर टाकून घेतलेली छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं. कमी गॅस ठेवायचं यावेळी, कारण कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही, तर अशा प्रकारचंच ठेवायचं आहे. त्यामुळे आता यामध्ये आपण लगेच मटार जो सोलून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात. त्यामुळे भाजी खूप चविष्ट लागते. आता मटार टाकून देखील आपण आता छान असं मिक्स करून घेऊयात. तर नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने. बटाटा मटरची भाजी डोस्यासोबत अप्रतिम लागते. तर आता छान असा वाटाणा देखील इथे परतून झालेला आहे. आपल्याला यामध्ये आता लगेच मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी मसाल्यामध्ये टाकत आहे हळद. त्यानंतर 1 चमचा मी इथे गरम मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर घरगुती मसाला देखील टाकलेला आहे. ते अंबारी चटपटीत हा मसाला जो असतो तो खूपच छान लागतो डोशाच्या चटणीमध्ये. नक्की बनवून बघा तुम्ही. अशा प्रकारची ही चटणी. तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जे उकळून घेतलेले बटाटे आहेत ते लगेच टाकून घ्यायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली बटाट्याची चटणी फक्त 5 मिनिटात तयार होते. तर बघू शकता बटाटेसुद्धा टाकून घेतले. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. बटाटे अगोदर फोडून घ्यायचे, त्यानंतर असं मीठ टाकायचं, म्हणजे मीठ छान असं बटाट्याला लागेल. बटाटे छान असे मी इथे ठेचून घेतलेले आहे. बघू शकता छान एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा मिक्स करायचं, कारण आपल्याला ही चटणी जी आहे एकदम सुकी बनवायची नाही, थोडीशी ओलसर ठेवायची आहे. मीठ टाकून झाल्यावरती मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा. त्यामुळे बटाट्याची चटणी खूपच छान अशी तयार होते, ओलचट होते आणि मस्त तयार होते. तर बघू शकता इथे छान अशी परतून झालेली आहे. आता यामध्ये अर्ध्या ग्लासपेक्षा सुद्धा कमी पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच अर्धी वाटी आपल्या इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण ही चटणी जी असते ती थोडीशी ओलचट असते. त्यामुळे आता इथे फुल गॅस करायचा आणि थोडा वेळ हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे बटाटे छान असे यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आपला मटार देखील थोडासा शिजायचा बाकी आहे, त्यामुळे दोन्ही छान असं शिजेल. आता 1-2 मिनटासाठी आपण यावरती झाकण देखील ठेवून घेऊयात, म्हणजे छान असा वाटाणा जो आहे आपला शिजवायचा बाकी राहिलेला आहे. तर 1-2 मिनटं मी झाकण ठेवलं, काढून बघितलं. बघू शकता इथे भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. एकदम मस्त झालेली आहे, एकदम परफेक्ट अशी चटणी झालेली आहे. खूपच चविष्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने ही चटणी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा, कारण ही चटणी खूपच चविष्ट तयार होते. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपली इथे बटाट्याची भाजी डोशासोबत खाण्याची तयार झालेली आहे. आपण आता लगेचच डोसे बनवायला घेऊयात. एकदम मस्त कुरकुरीत तर मऊ लुसलुशीत असे डोसे तयार होतात. चटणी तयार झाली आहे, एका साईडला ठेवली. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर कांद्याचा थोडासा भाग घ्यायचा आहे. कांदा कट करून घेतलेला त्यातलाच थोडासा भाग राहिलेला होता, तो मी अशा प्रकारे तव्यावरती फिरवून घेत आहे, म्हणजे तेल सगळीकडे पांगल्यात जाईल आणि डोसेसुद्धा अजिबात तव्याला चिटकणार नाहीत. तर चला मग यावरती आता लगेचच आपण डोसे बनवायला घेऊयात. तर जेवढा आपला मोठा किंवा छोटा बनवायचा त्यानुसार तुम्ही इथे पीठ टाकून घेऊ शकता आणि पीठ टाकून घेतल्यावरती अशा प्रकारे आपल्याला गोल गोल फिरवत न्यायचं आहे. सुरुवातीपासून गोल गोल फिरवायचं ते शेवटपर्यंत आपल्या अशा प्रकारे गोल गोलच फिरवायचं आहे आणि एकदम अलगद फिरवायचं आहे. फास्ट जर फिरवलं तर तव्याला डोसा चिटकू शकतो किंवा मग मध्येच तुटूही शकतो. तर बघू शकता अशा प्रकारे मी डोसा गोल फिरवून घेतलेला आहे. आपला किती पातळ किंवा किती जाडसर ठेवायचं यानुसार तुम्ही इथे डोसा बनवून घेऊ शकता. तर आता कमी गॅस ठेवायचा आहे, थोडा वेळ असंच ठेवायचं आहे. तुम्ही यावरती झाकण देखील ठेवू शकता. तर मी झाकण न ठेवताच अशा प्रकारे डायरेक्ट डोसा आता 1 मिनटं असंच ठेवायचं आहे. त्यानंतर 1 मिनटानंतर आपण अशा प्रकारे त्याला कडा मोकळ्या करून घेऊयात. अजून थोडा 1-2 मिनटं ठेवायला पाहिजे होता. कडा थोड्याशा रिकाम्या झाल्या असत्या. तर बघू शकता आता डोसा अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आणि डोसा काढून घ्यायचा. तर बघू शकता एकदम परफेक्ट असा डोसा आपला इथे तयार झालेला आहे. मध्येच मऊ आहे, तर वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. एकदम चविष्ट असा डोसा रेशनच्या तांदळाचा बनून तयार झालेला आहे. चला तर मग असे सगळ्या प्रकारचे डोसे आपण बनवून घेऊयात. त्यानंतर तुम्ही डोस्यावरती चटणी देखील पसरून घेऊ शकतात, म्हणजे आपला इथे मसाला डोसाही तयार होतो. तर इथे मी अशाच प्रकारचे सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत. तर नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा. अशा प्रकारे रेशनच्या तांदळाचा डोसा खूपच चविष्ट तयार होतो. सगळ्यांना आवडतोच डोसा, मुलांनासुद्धा खूपच आवडतो.
त्यामुळे नक्की बनवून बघा. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. खूपच सोपी पद्धत आहे पीठ आंबवण्याची. रात्री आपण पीठ आंबवण्यासाठी ठेवतो तेव्हा त्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं. त्यामुळे छान असं पीठ हे फर्मेट होतं. तर बघू शकता मी मसाला डोसा देखील बनवलेला आहे. आता त्यावरती चटणी सगळीकडे पसरून घ्यायची आणि मग काढून घ्यायचा. त्याने सुद्धा छान असा डोसा तयार होतो. बघू शकता सगळे डोसे मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. एकदम मस्त असे डोसे तयार झालेले आहे. त्यासोबत आपली बटाट्याची सुकी चटणी किंवा भाजीसुद्धा तयार झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मस्त गरमागरमही छान लागतात किंवा थंड झाले तरीसुद्धा हे छान असे राहतात. तर किती सोपी पद्धत आहे. हिवाळ्यामध्ये सुद्धा पीठ छान असं आंबवलं जातं. डोसेसुद्धा तयार होतात आणि याच पिठाची तुम्ही इडली देखील बनवू शकता. तर इथे आपले डोसे आणि चटणी तयार झालेली आहे. एकदम छान असे डोसे तयार झालेले आहे. बघू शकता किती मस्त दिसत आहे. आतल्या साईडने हे मऊ लुसलुशीत आहे तर वरच्या साईडने छान असे क्रिस्पी कुरकुरीत दिसत आहे. तर बघू शकता एकदम छान असे डोसे आपले ते तयार झालेले आहेत. चला तर मग भेटूया आपण पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.